नमस्कार मंडळी. शिर्याचे कथाविश्व. कथेचं नाव आहे कृष्णा आणि लेखक कौस्तुभ नगरवाला. पहिली नोकरी लागली ती पुण्यात. सरकारी नोकरी, नवा गाव, राहायची जागा नव्हती. बाबांचे एक मित्र होते, आप्पा कुलकर्णी, नारायणपेठेत. त्यांचा भला मोठा वाडा होता. बाबांनी चिठ्ठी दिली. मी बॅग घेऊन आप्पांच्या घरी. शब्दाला किंमत असायची तेव्हा. आप्पांनी चिठ्ठी वाचली, प्रसन्न हसले. वेळेवर आलास. कालच डोईफोड्यांची जागा रिकामी झाली आहे. 3 खोल्या आहेत, ऐस पैस. राहा निवांत. बापूसा सांग तुझ्या आप्पाने आठवण काढली म्हणून. जगी सर्व सुखी मीच होतो. सहज जागा मिळाली. सोन्यासारखी जागा, सोन्यासारखी माणसं, भरपूर जागा. वाड्यात सहज रुळलो. प्रत्येक घराची दारे उघडी. साधी माणसं, आपली माणसं, मनात घर करून राहणारी. वाड्यात 3-4 बिराडं होती आणि मालकांसारखे वागलेच नाहीत कधी. सगळं एक कुटुंब. वाड्याला भला मोठा दरवाजा. डाव्या बाजूला 3 बिराडं, उजव्या बाजूला मालक, आणखीन एक. दरवाजासमोर एक छोटंसं मंदिर राधाकृष्णाचं. दरवाजातून थेट दिसायचं. मंदिराशेजारी प्राजक्त आणि सोनचाफा, मध्यभागी भलं मोठं अंगण. माझा नोकरीचा पहिला दिवस. पाया पडलो राधाकृष्णाच्या मंदिरात. परमेश्वरा, अशीच कृपा राहू देत. मंद उदबत्तीचा वास, मूर्तीला प्राजक्त आणि सोनचाफ्याचा हार घातलेला, समईची स्थिर ज्योत. मंद उजेडात देवाकडे बघितलं, मनोभावे हात जोडले आणि देव हसला. खरंच मला तरी तसंच वाटलं देव पाठीशी आहे, सगळं व्यवस्थित होणार. मी निघालो. अहो देवा, प्रसाद तरी घेऊन जावा, अंगारा लावा कपाळी. कृष्णाशी माझी पहिली भेट. वाड्यातल्या मूळ पुरुषानं सापलेला हा देव कृष्णा या मंदिराचा पुजारी, मूळ कोकणातला, मालकाने इथे आणलेला. साधारण माझ्याच वयाचा. मंदिराशेजारीच 2 खोल्यांची जागा दिलेली त्याला. लहान वयात सरकारी नोकरी लागली म्हणून वाड्याला माझं फार कौतुक. कृष्णालाही तितकंच. कृष्णा पळत पळत मंदिराबाहेर आला. प्रसाद दिला, कपाळे अंगारा लावला, मनापासून आशीर्वाद दिला. खूप छान वाटलं. पहिला दिवस आनंदात गेला. हळूहळू नोकरीत रमलो. ऑफिसमधून घरी आलो की फारसं काम नसायचं. वाड्यातल्या पोरांना गोळा करायचो, मंदिराच्या छोट्या गाभाऱ्यात बसायचो, अभ्यास घ्यायचो. अगदी स्कॉलरशिपचाही. कविता पाठ करून घ्यायचो, इंग्लिश पेपर वाचून घ्यायचो. कृष्णाबरोबर शुभंकरोती, शेजारती, प्रसाद. खरं तर खानावळ लावलेली. सकाळी तिथेच जेवून ऑफिसला जायचो. रात्री तिथं जेवायचा कंटाळा यायचा. तशी वेळही फार यायची नाही. कुठल्या तरी बिराडातनं बोलावणं यायचंच. आज रात्री आमच्याकडेच जेवायला यायचं बरं का. मला तेच हवं असायचं. वार लावल्यासारखा वाड्यात प्रत्येक बिराडी जेवायचो. कधीकधी कृष्णाकडेही. कृष्णाकडचा मेनू एकच, मुडाखी. लोणचं, पापड आणि ताक, पण अमृताची चव. जोडीला कृष्णाच्या गप्पा. मन आणि पोट भरून जायचं. कृष्णाला माझं फार कौतुक वाटायचं. माझं कौस्तुभ नाव त्याला जड वाटायचं. तो मला कौतुक म्हणायचा. सगळ्या पोरांचा मी कौतुक दादा झालेलो. मला आवडायचं. हळूहळू कृष्णाविषयी समजत गेलं. लहानपणी आई गेलेली, भिक्षुकाचं घराणं, 15 वर्षे वडीलही गेले. तोवर पोटापुरती पूजा सांगता यायची, पंचांग पाहता यायचं, मुहूर्त काढून देता यायचा. मालकांच्या नात्यातला. मालकांनी इथे आणला. मंदिराला पुजारी मिळाला. राहायला जागा, पुरेसा पगार. कृष्णा सुखात होता. सुखातच राहिला. पुढे मागे कोणी नाही. तरीही सगळ्या वाड्यासाठी कृष्णा देवा इतकाच मोठा होता. देवाकडे जायचा रस्ता वाया कृष्णा जायचा. मला बढती मिळाली. कृष्णा करवी देवाला अभिषेक करविला. कृष्णा मनापासून खुश. जांभळ्या रंगाचं कद, खांद्यावर उपरणं, गळ्यात जानवं, कानात बिंबाळी, पाठ आणि पोट एकत्र आलेले, तरीही काटक. तोंडी हरिनाम. कृष्णा देव आणि आमच्यामधला दुवा वाटायचा. परीक्षेचा सीझन. कृष्णाची विशेष पूजा. सगळ्या पोरांना धो मार्क. पोरं अभ्यासू खरी, पण कृपा आशीर्वादाचं डिपार्टमेंट कृष्णा सांभाळायचा. मालकांचा तन्मय. त्याला झालेला ॲक्सिडेंट. तो सिरियस, ICUमध्ये. कृष्णाच्या डोळ्याला डोळा नाही. 2 दिवस मंदिरात कोंडून घेतलं स्वतःला. तो शुद्धीवर आला
मालक धावत धावत मंदिरात आले. कृष्णाला मिठी मारली. कृष्णा अश्रूंच्या घनडोहात बुडाला. मला बढत्या मिळत गेल्या. क्वार्टर्स मिळाले. वाडा सोडणार होतो. सगळ्यांना भेटलो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी. निरोप घेताना गलबललो. तरीही वाड्यात चक्कर व्हायचीच. माझ्या लग्नाचा मुहूर्त कृष्णानेच काढून दिला. पत्रिका त्यानेच बघितल्या, हिची आणि माझी. आमचं छान चाललं आहे. कृष्णाची कृपा, राधेकृष्णाचीही. नुकताच रिटायर्ड झालो. मुलगाही नोकरीत आहे. मोठा बंगला बांधला आहे सहकारनगरात. एकदम कृष्णाची आठवण झाली. तडक वाड्यात गेलो. कृष्णा आता थकत चालला आहे. मंदिरात जाताना सुद्धा पाय थरथरतात. मंदिरात गेलो. कृष्णा बाहेर आला. गाभाऱ्यात बसलो. कृष्णाशी गप्पा झाल्या निवांत खूप दिवसांनी. कृष्णाला म्हटलं, बास झालं, आता रिटायर हो. कोणीतरी नवीन पोरगा आणू. तुझ्याच्याने होत नाही आता. कृष्णाचा चेहरा एकदम उतरला. काय बोलावं कळेना. डोळे भरून आले त्याचे. मला कसंसच झालं. तू आता तिथं राहू नकोस. नव्या पोराला लागेल ती जागा. तू माझ्याकडे ये. नातू लहान आहे माझा. त्याला अथर्वशीर्ष शिकवायचं आहे. तुलाच शिकवावं लागेल. कृष्णा गळ्यात पडून रडायलाच लागला. नक्की शिकवेन. थकलो की नक्की तुझ्याकडेच येईल. माझी वाट बघणारं कोणीतरी आहे हे ऐकलं. नवं बळ मिळालं जगायला. आता हातपाय थरथरणार नाहीत माझे. कृष्णाने एकदम मिठी मारली मला. मी माझा माझा एकदम सुदामा झाला.